नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार, किती वाढणार, काय वाढणार, सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळचा बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून तुमच्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। चला आता मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। करू शकता कांदा पुन्हा ग्राहकांना रडवण्याच्या तयारीत, दरवाढ होणार बघा। सविस्तर संपूर्ण आलेली आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांद्याचे भाव वाढणार का या संदर्भातील असणार आहे। शेवटपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय वाटते वैयक्तिक मत प्रतिक्रिया मांडा आणि महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून। चला तर मित्रांनो, सुरुवात करतो आहे। जसे की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। स्क्रीनवर शकता कांदा पुन्हा ग्राहकांना रडवण्याच्या तयारीत, दरवाढ होणार। कांद्याचे दर क्विंटलला 4252 रुपयावर गेले आहेत। त्यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा कांदा ग्राहकांना रडवण्याच्या तयारीत दिसत आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी घातली होती। निवडणुकीच्या काळात काही अटी शर्तीवरती बंदी उठवली होती, मात्र गेल्या 2 आठवड्यात कांद्याच्या दरात वाढ झाली आहे। बाजारपेठेत 2 आठवड्यात कांद्याचे भाव 30 ते 50% वाढले आहे। आगामी बकरी ईद पूर्वी भारतीय बाजारपेठेत कांद्याची मागणी वाढली आहे। गेल्या काही आठवड्यात कांद्याची आवक कमी झाल्याने आणि बकरी ईदच्या काळात वाढलेली मागणीमुळे दरवाढ अपेक्षित आहे। आणि एकंदरीत या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांनो, मात्र सरकारला लवकरच कांदे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाचे पावले उचलू शकते असा विचार करून व्यापारी कांद्यावर साठवणूक करत असल्याचं बोलले जात आहे। 600 रुपयांनी झाली वाढ। लासलगाव बाजार समितीत 1 जून रोजी कांद्याचे किमान 600 रुपये, कमाल 2200 आणि सरासरी 1950 रुपयाचे मार्केट होते आणि ती या ठिकाणी बघितलं 2500-2700 रुपयापर्यंतचे मार्केट गेले आहे। कांदा खरेदी दर ठरवण्याचे अधिकार नाफेडऐवजी डोकाला मिळाले आहे। म्हणजेच या ठिकाणी बघितलं वाणिज्य विभागाने ते घेतले आहे। त्यांनी चालू आठवड्यात 2100 रुपयाचा प्रति क्विंटल दर ठरवला, मात्र बाजारभावापेक्षा हा दर किमान 500 ते 600 रुपयांनी कमी असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड आणि NCCFच्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे। मात्र पुढील आठवड्यात या दरात वाढ होण्याची शक्यता नाफेडच्या संचालकांनी व्यक्त केली आहे असून तसा पत्रव्यवहारही संबंधित यंत्रणेशी म्हणजेच वाणिज्य विभागाशी केला गेला आहे। त्यामुळे आता येत्या सोमवारी कांद्याचे वाढीव खरेदी दर मिळणार का याकडे सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागून राहिलेले आहे। नाफेड खरेदी केंद्रावर बाजारभावाप्रमाणेच कांद्याला वाढीव भाव मिळावेत आणि पूर्वीप्रमाणेच हे भाव रोज ठरवावेत यासाठी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला असून याआधी लासलगाव आणि पिंपळगाव बसवून येथील 3 दिवसाच्या बाजारभावाची सरासरी काढून नाफेड कांदा खरेदी दर ठरवत असे। मात्र आता हे अधिकार केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्र्याकडे गेल्याने म्हणजेच डोकाकडे गेले असल्याकारणे संपूर्ण राज्यातील बाजार समितीचा दराचा आढावा घेऊन भाव ठरवले जात आहे। केदा आहेर नाफेड संचालक यांचं या ठिकाणी म्हणणं आहे। तर ही होती महत्त्वाची अपडेट, तुमच्यापर्यंत पोहोचली। शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट करायला विसरू नका। अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून, जेणेकरून त्यांनाही ताजी आणि महत्त्वाची अपडेट कळेल। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स। तोपर्यंत महाराष्ट्र